नमस्कार. नमस्कार. चला यथासांग पूजा झाली. अहो आबा, आजचं आहे का? दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी न चुकता देवीच्या मंदिरात ही पूजा होते. अहो, आमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलंय. गेल्या 4 पिढ्या ही पूजा आमच्या घराण्यात चालत आलेली आहे. त्यात खंड पडणार नाही. हो, आबानंतर त्यांचे चिरंजीव आहेत ना, शंतनू जहागीरदार, सुरू ठेवतील ना हा रिवाज ते. ही पोर कुठे आहे? हो असेल की इथंच कुठेतरी. मग बोलवा ना तिला. तिला माहिती आहे ना की पूजेची सांगता ही त्याच्या गाण्याने होते म्हणून. तरीही ह्या पोरीचा पाय ना एका जागी टिकत नाही बघा. पोरीचा पाय एका जागी टिकलाय का कधी? हो तुम्ही कशाला काळजी करताय, मी आणतो ना. अरे अरुंधतीला बघितलंस का? ताई किती सुरात घंटा वाजली, पण देवळात घंटा का वाजवतात ग? हे लेकरा, आपण इथे आलंच देवाला कळलं पाहिजे. बाबा आम्ही आलो आहोत, आमचं रक्षण कर म्हणून. हाय अरू, किती उशीर. हा सुखीरा, अगं तुमच्या गाण्याला सुरुवात करा ना. सगळेजण तुमची वाट बघतायत, अगदी भवानी माता सुद्धा. हो लगेच. आणि महाप्रसादाची वेळ होत आली. तर बच्चा कंपनी रेडी. शुभदायिनी वरदायिनी सुखदायिनी हे अंबिके नारायणी सुरदायिनी. दादा चल खाऊन घे, भूक लागली असेल ना तुला. हे घे. हे नकोय ग मला. आणि हे असं उधारीच्या पैशाने आणलेलं जेवण तर अजिबात नकोय. शंतनू, जहागीरदार आहात याचं भान ठेवा. आणि भवानी मातेच्या पूजेच्या प्रसादाचा अपमान करू नका. गेली 4 पिढ्या आपल्याकडे ही पूजा होतीये आणि त्यात एकदाही खंड पडलेला नाहीये. माहिती आहे मला, सगळं माहिती आहे. कशाला ना, जी परिस्थिती आहे ती का नाही आपण मान्य करत? कारण परिस्थिती मान्य करण्याने भागत नाही ना. परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. आणि परिस्थितीचं तुला एवढं पडलंय तर स्वतः काही कामधंदा का नाही करत रे? म्हणजे तुम्ही कर्जाचे डोंगर रचत जायचे आणि नंतर आयुष्यभर आम्ही त्याच्या ओझ्याखाली दबून राहायचं. अहो अशानेच या रूढी परंपरांनीच बर्बाद झाले जहागीरदार. हा गावात फक्त शान आहे, ती पण नावापुरतीच. आणि जहागीरदार हे नाव सुद्धा नावापुरतच राहिलंय. निदान शेवटचं कार्य तरी आम्हाला कर्ज न काढता करता यावं असं काहीतरी करा. दादा काय बोलतोयस तू? कवटाळून बसा त्या जमिनीला. मॅडम, तुमचा अंदाज अगदी खरा ठरला. सोनपूरच्या जमिनींना खरंच सोन्याचा भाव येणार आहे. खास करून आपण ज्या जमिनी बघितल्या आहेत त्यातली पूर्वेकडची जी जमीन आहे ती फार महत्वाची. पण त्या जमिनीच्या मालकाने जमिनीबद्दल बोलायला सक्त मनाई केली. ती जमीन कोणाची आहे? कोणी नागेशराव जहागीरदार म्हणून आहे. आमची तिथे जाण्याची व्यवस्था करा. तेच माय 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 दिग्विजय, अरे काय छान दिसतोय. आपण आज इंटरव्ह्यू द्यायला चाललोय चॅनल मध्ये. मुलगी बघायला नाही. मम्मा. हा, पण इंटरव्ह्यू बघणाऱ्या सगळ्या मुली घायाळ होणार हे नक्की. मम्मा, आपण निघायचं काम उशीर होतोय. चल लेट्स गो. त्या मडक्यात चॉकलेट आहे. चॉकलेट खायचंय ना? हा शाबास, शहाणा मुलगा आहे. चल चल चल, बरोबर बरोबर, ये 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 ये, बरोबर शोध शोध शोध. सापडला? अरे वाह,
सध्याच्या लीड इंडस्ट्रीज पैकी एक नाव सरंजामे इंडस्ट्री. तर पद्मिनी सरंजामे आणि त्यांचे चिरंजीव दिग्विजय सरंजामे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कल्पनेला मेहनतीची जोड लागली तर यश नक्कीच मिळतं. दिग्विजयजी, मला तुम्हाला काही खासगी प्रश्न विचारायचे आहेत. मे आय? प्लीज गो अहेड. यू आर द मोस्ट एलिजिबल बॅचलर इन द टाउन. सो तुम्हाला कशी मुलगी हवी आहे बायको म्हणून? मला वाटलं हा इंटरव्ह्यू बिझनेस बद्दल होता, मग हे असले प्रश्न आले. सो मी हा प्रश्न पद्मिनीजींना विचारते. पद्मिनीजी, तुम्हाला कशी मुलगी हवी असून म्हणून? हा प्रश्न तसा अपेक्षित नव्हता मला इंटरव्ह्यू मध्ये. इतका वेळ तुम्ही इथेच बसू ना? दिग्विजयच्या मानलं बाबा लग्नाविषयी तुम्हाला. इंटरव्ह्यू मध्ये बोलायचंय नाहीये. लग्न म्हणजे असं नातं जे विश्वासावर आणि प्रेमावर टिकून असतं. लग्न हे सगळ्या नात्यांना जोडणारं एक बंधन असतं. आम्हाला अशी मुलगी सून म्हणून हवी आहे जी या नात्याचा आदर करेल आणि अगदी सगळ्यात महत्वाचं जी दिग्विजयची फक्त पत्नी नाही त्याचं मन बनवू शकेल. थँक्यू सो मच पद्मिनीजी आणि दिग्विजयजी. थँक्यू. वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार. चला लेट्स गो दिग्विजय. या बाय. डोंट टच हिम. कशा टाकल्यात त्या वायर्स? कोणी माणूस अडकवून पडेल त्याच्यावरून. चल दिग्विजय.